हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा कॉझी मॉम चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आज आपल्या स्वयंपाकघरात आहे एक खास पारंपरिक भाजी, घरगुती चव देणारी आंबट गोड म्हणजेच आंबट चुक्याची भाजी. त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजेच आपण इथे एक जोडी आंबट चुक्याची घेतली आणि तिला स्वच्छ धुवून चिरून घेतले. त्यानंतर शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण आणि हिरवी मिरची थोडी जास्तच वापरा. आणि मी पॉलिशची डाळ घेतली आहे, मूग डाळ, आणि खोबरं बारीक कट करून घेतले, कढीपत्ता आणि गूळ. मूग डाळ आपल्याला पहिले स्वच्छ पाणी टाकून तिला धुवून घ्यायचे. हे सगळं धुवून झाल्याच्या नंतर एका कुकरमध्ये मी आंबट चुक्याची जोडी, शेंगदाणे, खोबरं आणि त्यात मूग डाळ टाकली आहे आणि हिला आपण 1 ते 2 शिट्टी होईपर्यंत हिला आपण उकळून घेऊया. त्यानंतर मी हिरवी मिरची आणि लसूण थोडं भाजून घेतले, कारण असं केल्याने ह्याची चव खूप छान लागते. इथे आपलं हिरवी मिरची आणि लसूण चांगलं भाजून झालंय. आता आपण याला एका खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया. तुम्ही याला मिक्सरमध्ये बारीक सुद्धा करून घेऊ शकता, पण जर आपण असं कुटून घेतलं तर ह्याची चव अगदी छान लागते. इथे आपली डाळ आणि चुका छान शिजून झाला आहे. त्यानंतर मी एका वाटीमध्ये चणा डाळचं पीठ घेतले. आता ह्याला आपण थोडंसं पाणी टाकून त्याला चांगलं मिक्स करून, जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी नको व्हायला. आणि हे पूर्ण मिक्स केल्याच्या नंतर आपण हे ह्या बॅटरमध्ये ॲड करणार आहोत. चण्याचं पीठ तुम्ही नक्की टाका, ह्यानी थोडीशी याला घट्टपणा सुद्धा येतो आणि खायला पण खूप छान लागते. सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये तेल टाकले. हे तेल चांगलं तापू द्यायचंय. त्याच्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये मोहरी, जिरं ॲड करूया. याला फोडणी चांगली बसली तरच भाजी खायला छान लागेल. आता ह्यामध्ये मी थोडी मोहरी टाकली आहे. मोहरी तडतडलीच्या नंतर त्यामध्ये मी जिरं ॲड केले आणि ह्याच्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता थोडासा भाजला गेल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं हिरवी मिरची आणि लसूणचं, ते वाटण आपण ह्याच्यामध्ये टाकतोय. ह्याला पण आपल्याला छान थोडंसं ब्राउनिश असं होईल. गोल्डन कलरचं झाल्याच्या नंतर आपण ह्याला तोपर्यंत आपण ह्याला छान भाजून घेऊया. नंतर आपण ह्यात थोडंसं हिंग पण टाकलंय आणि तुम्ही बघू शकता आता छान त्याला कलर सुटला आहे, म्हणजे हे पूर्णपणे भाजून झालंय. आणि आपण ह्यामध्ये थोडीशी हळदसुद्धा ॲड केली आहे. आणि मी थोडा, हा ऑप्शनल आहे, हा गरम मसाला आहे जो आपण घरी बनवतो तो. हा जर तुम्ही टाकला भाजीमध्ये तर भाजी आणखी छान बनते. तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा. कोणी टाकत नाही शक्यतो, पण मी ॲड करून बघितलं होतं तर याची चव खूप छान लागत होती. आणि गूळ तुम्हाला आवर्जून टाकायचे. गुळाशिवाय ह्याची चव, ह्या भाजीला चव नाही येणार, कारण मुळातच आंबट चुका खूप जास्त आंबट असतो. तो याला एक अजून त्याच्यात चव देण्यासाठी आपण त्याच्यामध्ये गूळ ॲड केला आहे. झालं. आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये आपण जे शिजवलेली डाळ आणि आंबट चुका होता, त्याचं जे बॅटर होतं बनवलेलं, ते आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचं आहे आणि ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यावर एक झाकण ठेवून फक्त 2 ते 3 मिनिट आपण ह्याला छान उकळी येऊ द्यायची आहे.
ह्यात आपण चवीनुसार मीठ टाकलंय. याला एक उकळी आली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता भाजी आपली तयार झाली आहे. कन्सिस्टन्सी पण याची खूप छान आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही झाली आहे. ही भाजी रेडी आहे. गरम गरम भाकरी आणि भातासोबत खाल्ल्यास तिची चव अजून खुलून येते. ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. Thank you.